नगर आजचं अहिल्यानगर हे एकेकाळी कैरो बगदादनंतर जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सुंदर शहर म्हणून मानलं जात होतं. टिळकांची त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सिंहगर्जना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच, ही सिंहगर्जना देखील लोकमान्य टिळकांनी नगरमध्ये 31 मे 1916 रोजी झालेल्या सभेत केली. नगर इतक्या ऐतिहासिक वास्तू मला असं वाटतं की त्या औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा पुणे मुंबईत पण असतील एवढ्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आपल्याकडे बघायला मिळतात. त्याची प्रिय पत्नी बेगम मुमताज महल गेली तेव्हा तिच्या स्मरणार्थ काही स्मारक उभं करायचं जेव्हा तिच्या मनात आलं तेव्हा त्याला आठवला नगरचा फराबक्षी महाल. औरंगजेबाला संपवण्याचं काम आपल्या नगरने केलं. तेव्हा याच प्रकरणात टिळकांना आणि आगरकरांना 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगावी लागली त्यांना. तर हे सगळं घडलं ते नगरमध्ये घडलेलं होतं. खूनच झाला त्या ग्रीनकडून. त्यांचं वय किती असेल सर? ते 20 वर्षांचं वय होतं. त्यातले 1.5 वर्ष तर कारागृहातच होत्या. एक मराठ्यांचा छत्रपती, एक राजा कोल्हापूरचा मारला जातोय, ही मोठी घटना होती. सर, आपल्या नगरच्या लोकांना म्हणजे आज अहिल्यानगरच्या लोकांना आपण बंडखोर बोलतो. बंडखोरी आहे का सर? बंडखोरी असल्याशिवाय तुमचं वेगळं राज्य स्थापनच झालं नसतं. तुम्ही जसं छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत, वाकले नाहीत, शरण आले नाहीत, औरंगजेबाच्या अटी मान्य त्यांनी केल्या नाहीत, म्हणून आज हिंदवी स्वराज्य जे आज अभिमानानं आपण म्हणू शकतो त्याचा त्रिखंडामध्ये डंका वाजलेला आपण बघितलं असतो. निजामशाहीच्या काळामध्ये हेच झालं. हीच मराठीच माणसं होती, ही काही बाहेरून आलेली परकीय माणसं नव्हती. अन्याय सहन नाही केला, गुलामगिरी सहन नाही केली, म्हणून त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. आणि ती परंपरा आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात आजही आहे. नगरमध्ये जरी कोणी मुख्यमंत्री होऊ शकला नाही महाराष्ट्राचा नंतरच्या राजकारणामध्ये, तरी मुख्यमंत्री कोणाला करायचं हे ठरवणारी माणसं आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. सहकारी साखर कारखानदारी असेल, ही बंडखोरीच होती ना. हे पूर्वी खाजगी कारखाने होते पण आम्हाला शेतकऱ्यांचा कारखाना पाहिजे, ही बंडखोरी होती. किंवा आपल्याकडे सेनापती दादा चौधरी, सेनापती बापट स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं काम या मंडळींनी केलं. तर ही खऱ्या अर्थाने बंडखोरी होती. पण आणखीन एक फारसं माहिती नसलेलं बंडखोरीचं उदाहरण मी सांगतो. ते म्हणजे जेव्हा पेशवाई संपत आलेली होती, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी शरणागती पत्करायला सुरुवात केली होती, ब्रिटिशांचं राज्य येऊ घातलेलं होतं, तेव्हा आपल्या नगर जिल्ह्यातल्या निमगाव जाळीचे त्र्यंबकजी डेंगळे, सरदार त्र्यंबकजी डेंगळे अतिशय निष्ठावंत पेशव्यांचे सरदार होते आणि बाकीचे सगळे शरणागती पत्करायच्या तयारीत होते, शस्त्र खाली ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ब्रिटिशांविरुद्ध लढत राहणार. आणि त्यांनी ब्रिटिशांना सर्व पळो करून सोडलं. त्यांना पकडलं गेलं मोठं बक्षीस देऊन, पण पुन्हा तुरुंगातून ते बाहेर पडले. आदिवासी लोकांना जाऊन भेटले, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि आपण लढत राहू, आपण आपलं युद्ध चालू ठेवू असं त्यांनी सांगितलं. त्र्यंबकजींना पुन्हा पकडलं गेलं. त्यांना शेवटी मृत्यू तुरुंगातच आला. पण त्यांनी जे बीज पेरलं होतं ना क्रांतीचं किंवा बंडखोरीचं, ते फोफावत गेलं आणि या नगर, नाशिक, ठाणे या भागातले सगळे क्रांतिकारक एकत्र आले आणि ब्रिटिशांविरुद्ध फार मोठं बंड त्यांनी 1821 मध्ये केलं. जवळजवळ 300 क्रांतिकारकांना, आदिवासी नेत्यांना नगरच्या किल्ल्यामध्ये आणून स्थानबद्ध केलं होतं. नगरचा किल्ला ब्रिटिशांकडे आलेला होता आणि तेव्हा या क्रांतिकारकांनी तुरुंगात नुसतं शांत बसण्यापेक्षा तुरुंगाचा दरवाजा कसा तोडता येईल आणि आपल्याला बाहेर पडता येईल याचा विचार सुरू केलेला होता. आणि एके दिवशी त्यांनी तो दरवाजा तोडला. 19 जून 1821 हे त्या दिवशीचं वर्णन केलेलं आहे की काही जण बाहेर पडले आणि त्यांनी आमचं राज्य आलं, आम्ही स्वतंत्र झालो असा जयघोष करायला सुरुवात केली. तेव्हा नगरमध्ये नुकतेच ब्रिटिशांचे कलेक्टर इथे आलेले होते, हेनरी पॉटिंजर त्यांचं नाव. आणि त्यांना कळलं की काही जणांनी बंड केलं आहे आणि त्यांनी मग सशस्त्र लष्कराची तुकडी पाठवली आणि मग सैरावेरा गोळीबार त्या तुरुंगाच्या बाहेर केला गेला आणि 80 आदिवासी क्रांतिकारक एकाच दिवशी त्या दिवशी धारातीर्थी पडले. जे काही उरले त्यांची धिंड काढली गेली. त्यांच्यातल्या अनेकांना नंतर अतिशय हाल अपेष्टा या तुरुंगात सहन कराव्या लागल्या. अनेकांना नगरमध्येच फासावर चढवलं गेलं.
रामा किरवा या एका क्रांतिकारकाचं नाव फक्त आपल्याला माहिती आहे, बाकी सगळे अजून अज्ञात आहेत. पण तो दिवस ब्रिटिशांनी त्यांच्या गॅझेटियरमध्ये नोंदवला म्हणून आज आपल्याला माहिती की हे घडलं या दिवशी. छत्रपती चौथे शिवाजी महाराज, मराठ्यांचे छत्रपती, कोल्हापूरच्या राजाराम महाराजांचे दत्तक चिरंजीव आणि नंतर राजश्री शाहू महाराजांना दत्तक घेण्यात आलं. ते कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज, त्यांनी बंडखोरी केली आणि सांगितलं की मी आता ब्रिटिशांच्या आज्ञा पाळणार नाही. दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांना धान्य वाटा असं महाराजांनी सांगितलं होतं. ब्रिटिशांनी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता तुमच्या राणीच्या दरबारात येणार नाही, मला पदव्या नकोत आणि मी तुमच्या कुठल्याच कागदपत्रांवर सही करणार नाही. आणि मग ब्रिटिशांनी त्यांना तिथून कोल्हापुरातून मनोरुग्ण झालेत असं कारण दाखवून बाहेर काढलं आणि अनेक ठिकाणी फिरवत शेवटी नगरच्या किल्ल्यामध्ये 1.5 वर्ष आणून ठेवलं. जून 1882 ते डिसेंबर 1883 असा हा काळ होता. इथे असताना पण महाराज सतत त्याच विचारात होते आणि एके दिवशी त्यांनी त्यांचा ग्रीन नावाचा शरीररक्षक, ज्याला पाडलं खाली, त्याच्या छातडावर ते बसले, त्याला बुकलायला सुरुवात केली आणि त्याला मारायचं आणि किल्ल्यातून निघून जायचं असा त्यांचा विचार होता. दुर्दैवानं त्या ग्रीनच्या पायातल्या चामडी बुटांची लात त्यांच्या पोटात बसली, प्लिहा फुटली आणि नाताळच्या दिवशी 25 डिसेंबरला 1883ला महाराज तिथे मारले गेले. खूनच झाला त्या ग्रीनकडून. त्यांचं वय किती असेल सर तेव्हा? 20 वर्षांचं वय होतं फक्त. त्यातले 1.5 वर्ष तर कारागृहातच होते आधी. एक मराठ्यांचा छत्रपती, एक राजा कोल्हापूरचा मारला जातोय, ही मोठी घटना होती. खरं म्हणजे कितीतरी ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव खूप वरच्या पातळीवर राहायला पाहिजे. आणि हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा मोठा असंतोष माजेल, लोक बंड करतील. म्हणून हे गुपचूप तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी मिळून नगर शहरातल्या दिल्ली गेटच्या बाहेर, तेव्हा वस्ती नव्हती, निवडुंगाचं वन होतं, जंगल होतं, तिथे त्यांचा अंत्यविधी केला गेला. आणि याच सगळ्या कोल्हापूर प्रकरणावर टिळकांनी, त्यांचा केसरी नुकताच सुरू झाला होता 1881मध्ये, ही 1883मधली घटना. आणि मग हे कोल्हापूर प्रकरण टिळकांनी, आगरकरांनी लावून धरलं आणि तेव्हा याच प्रकरणात टिळकांना आणि आगरकरांना 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगावी लागली त्यांना. तर हे सगळं घडलं ते नगरमध्ये घडलेलं होतं. आणि पुढे काँग्रेसची स्थापना 1885मध्ये झाली. म्हणजे संघटित स्वरूप आलं लढ्याला, ते या सगळ्या, मला असं वाटतं की या घटनेचा देखील परिणाम ही सगळी लोक एकत्र येऊन जनतेचा जो असंतोष आहे तो वाढण्याला नक्कीच कारणीभूत ठरलेला असणार. आणि पुढे टिळकांची त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सिंहगर्जना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच, ही सिंहगर्जना देखील लोकमान्य टिळकांनी नगरमध्ये 31 मे 1916 रोजी झालेल्या सभेत केली. स्वराज्य या विषयावर ते बोलत होते. नगरच्या कापड बाजारात जिथे कोहिनूरचं दुकान आहे त्याच्या मागे इमारत कंपनीच्या पटांगणामध्ये ही मोठी सभा झाली होती. व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन या सभेचं आयोजन केलं होतं. टिळकांचे अनुयायी जे वकील चौकर नगरचे मोठे पुढारी होते त्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आणि स्वराज्य कशासाठी पाहिजे हे टिळकाने सांगितलं. होम रूल लीगची चळवळ तेव्हा सुरू होती आणि लोकांना त्यांनी पटवून दिलं की कशासाठी आपण आता हे पूर्ण स्वराज्य मागतो आहोत. आणि तेव्हा ही घोषणा केली. आजही तुम्ही तिथे गेलात इमारत कंपनीच्या आवारात, तो लोकमान्य टिळकांचा पुतळा तुम्हाला दिसेल आणि त्याच्या पेडस्टेलवर, त्या स्तंभावर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही सिंहगर्जना कोरलेली दिसेल. लखनौमध्ये पण ही घोषणा टिळकांनी केली होती, पण ते नंतर केली होती. पहिली घोषणा त्यांनी नगरमध्ये केली होती आणि याचा सगळ्या नगरकरांना अभिमान वाटला पाहिजे. दुर्दैवानं हे शहर एकेकाळी बंडखोरी करणार होतं, एकेकाळी इथे पायोनियर म्हणजे पथदर्शी अशा गोष्टी इथे घडत होत्या. पण आता हा इतिहास सगळा आपण विसरत चाललेलो आहोत. जे आपले गौरवाचे चिन्ह आहेत, जे आपले खरं म्हणजे श्रद्धेय विषय आहेत, त्याच्याकडे आपण आता फारसं लक्ष देत नाही आहोत. आणि मग आता पुन्हा एकदा गुलामगिरीची मानसिकता आपल्यामध्ये निर्माण झालेली दिसते. त्यामुळे कुणाच्या तरी ओंजळींनी पाणी पिण्यातच आपण धन्यता मानतो आहोत. उत्तरेतले नेते आजही दक्षिणेवर
वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसतात, ते म्हणतील तसे निर्णय होताना दिसतात आणि पुन्हा आपण मागे मागे सरकतो आहोत की काय असं या सगळ्या गेल्या 75 वर्षांमध्ये आपल्याला असं प्रामुख्यानं वेदनादायी अशी या मालिकेचं थोडंसं चित्र समोर येताना दिसत आहे. तुम्ही जसं म्हणालात सर की आपण कधी पण पाहतो की जर शहराबद्दल जे मोठमोठे बॅनर्स जर असतील तर त्यावर लिहिलं जाते की ऐतिहासिक शहर. पण जर आपण ऐतिहासिक शहर बोलतोय आपल्या नगरला, पण सर तसं टुरिझम आपल्याकडे कधी आलंच नाही किंवा आपल्याकडे जे वास्तू आहे त्यांचं कधी व्यवस्थित म्हणजे आता बेहिस्त बागच घ्या तुम्ही, जर तुम्ही तिथं गेलात तर तिथे दारूच्या बाटल्या किंवा अस्वच्छता मीन्स त्याचं एक आधी एक वलय किंवा त्याचं एक आधी एक महत्त्व असेल. जसं भिस्त बाग, आता आपण त्याला भिस्त बाग बोलतो सर, त्याचं काय होतं मीन्स आज तिथे सहज कुणी जाऊ शकतं, कुणी तिथे काही करतो. नगर इतक्या ऐतिहासिक वास्तू मला असं वाटतं की त्या औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा पुणे मुंबईत पण असतील एवढ्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आपल्याकडे बघायला मिळतात. एकतर तिथल्या वास्तूंपेक्षा आपला इतिहास जुना आहे. म्हणजे कलकत्त्यापेक्षा, नागपूरपेक्षा, मुंबईपेक्षा, पुण्यापेक्षा, औरंगाबादपेक्षा आपण आधी स्थापन झालेलो आहोत. 1490मध्ये आपली स्थापना झाली आणि सुरुवातीचा काळ फार भरभराटीचा होता. अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या ज्या आजही आपल्याला काही प्रमाणात किंवा आता काही अवशेषांच्या स्वरूपात बघायला मिळतात. म्हणजे हा आता जो उल्लेख केला हष्ट बेहष्ट किंवा हष्ट बिष्ट माल ही नंदनवन असावी एवढी सुंदर बाग होती. 7 नंदनवनं ही स्वर्गात आणि 8वं भूलोकीचं नंदनवन म्हणजे काय तर हे नगरमधलं हष्टविष्ट उद्यान. 300 एकरांपेक्षा मोठी बाग, 8 भागामध्ये विभागलेले कालवे, त्याच्या मध्यवर्ती भागात तलाव तोही अष्टकोनी, त्याच्यामध्ये हवाखानी दुमजली, एका बाजूला नंतरच्या काळात बांधलेला मोठा कमानीसारखा दरवाजा, त्याच्या शेजारी हमामखाना, गार गरम पाण्याची सोय, तिथे अत्तरं मिसळलेल्या पाण्यामध्ये छान मॉलिश मसाज करून मग स्नानाची व्यवस्था केलेली असायची. पुरुषांसाठी तिथे व्यवस्था आणि स्त्रियांसाठी पुन्हा एक तिथून एक साधारण काही अंतरावर एक बादगीर नावाचा मनोरा असलेला आणखीन एक हमामखाना तळघरात बांधलेला जो स्त्रियांसाठी होता. स्त्रिया काही अशा उघड्यावर स्नान करू शकणार नाहीत म्हणून तळघरामध्ये त्यांच्यासाठी स्नानाची व्यवस्था केलेली होती. पण तळघरामध्ये हवा येणार नाही, मग हवा कुठून येणार, तर मग तो मनोरा असा बांधलेला आहे तिथे, ज्याला इंग्लिशमध्ये एक विंड कॅचर टॉवर असं म्हणतात. हवा खाली खेचणारा मनोरा आत्ता जो आहे चौरसाकृती मनोरा आहे. वर सगळ्या बाजूने खिडक्यात वारा कुठूनही वाहत असेल तर त्या खिडकीतनं आत जातो आणि तो खाली खेचला जातो आणि खाली मग स्त्रिया केस वाळवण्यासाठी, कपडे वाळवण्यासाठी, अंग वाळवण्यासाठी त्या हवेचा त्यांना उपयोग होत होता. इतकी उत्कृष्ट व्यवस्था त्या काळामध्ये जगामध्ये फार कमी शहरांमध्ये होती. असे मनोरे तर आज अगदी दुर्मिळ झालेले आहेत. आज अनेक इंडस्ट्रीमध्ये असे टॉवर्स उभे करतात नव्याने की ज्याचा उपयोग त्यांना टेम्परेचर कमी करण्यासाठी, ऊर्जा बचतीसाठी किंवा कार्बन पॉईंट्स मिळवण्यासाठी होतो. हे काही कोटी रुपयांची बचत होते अशा टॉवरमुळं, कारण ते व्हेंटिलेशन तयार होतं ना, हवा गार होते त्यामुळं. तर त्या काळी आपल्याकडे 400-500 वर्षांपूर्वी अशा पद्धतीचे हमामखाने किंवा कारंजी, आपल्याकडे अनेक इमारतींच्या बाहेर तुम्हाला कारंजी पाहायला मिळतील. मग फराबक्ष महाल असेल, फराबक्ष महालामध्ये सगळ्या बाजूनी कारंजी आहेत, मध्ये कॉरिडॉरमध्ये कारंज, जिथे मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे तिथे कारंज, सगळ्या बाजूनी पाण्याचा तलाव, त्यात होड्या फिरायच्या, होडीतनं जात यायचं, गुलाबाचे ताटवे, चारी बाजूनी आमराई, पलीकडे सीना नदी, या नदीकडून येणारा वारा त्या आंब्याच्या कवठाच्या झाडांमधून आधीच छानपैकी शीतल झालेला असायचा. मग तो गुलाबांच्या ताटव्यातून सुगंध घ्यायचा, मग पाण्यावरून तलावावरून येताना तो आणखीन थंड व्हायचा आणि मग तो महालामध्ये शिरायचा आणि गोल 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 तिथे फिरत राहायचा, तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. सगळ्या बाजूनी रेशमाचे पडदे सोडलेले असायचे, चिकाचे पडदे असायचे, पाण्यामध्ये अत्तरं मिसळलेली असायची, गाद्या गिरद्या गालीचे सगळीकडे अंथरलेले असायचे. देशातले विदेशातले अतिशय निष्णात कुशल असे वादक, नर्तक आणि देश विदेशातल्या अतिशय सुंदर अशा नर्तिका तिथे खास त्या मैफिलीसाठी आणलेल्या असायच्या.
आणि मग त्यांच्या नृत्य गायनानं वादनानं तो महाल असा रोमांचित होऊन निघायचा. दिवे लावण्यासाठी मोठमोठ्या कमानी किंवा आवाज मोठा होण्यासाठी छानपैकी ते ऑडिटोरियम केलेलं की आतला आवाज बाहेर जाताना आणखीन मोठा होऊन जाईल. जे लाऊडस्पीकर जसं काम करतो तसं तो महाल त्यांनी बांधलेला आहे. दुहेरी छत आहे. वरून जरी किती तापलं तरी खाली ती उष्णता येणार नाही अशा पद्धतीची छतामध्ये रचना केली आहे. त्या इमारतीचं प्लॅस्टर काही ठिकाणी 6-6 इंच 8-8 इंच जाडीचं आहे प्लॅस्टर, की जेणेकरून उष्णता आतमध्ये कधीच येऊ शकणार नाही. म्हणजे बाहेर किती जरी गरम असेल तरी महाल एखाद्या AC सारखा थंड असतो. चारी बाजूनी वर जायला जिने, वर पुन्हा बाल्कनीसारखी स्त्रियांना बसण्यासाठी व्यवस्था, स्त्रियावरून तो कार्यक्रम पाहू शकायच्या. प्रत्येक जिन्यामध्ये एक सुरक्षा रक्षक वर असायचा. जर नकोसा जर कोणी व्यक्ती आला, माणूस आला, तर त्याला भाल्याने तिथेच अडवायला तो तिथे थांबलेला असायचा. मला असं वाटतं की एवढं छान ऑडिटोरियम 16व्या शतकामध्ये आशिया खंडामध्ये कुठल्याही देशामध्ये नव्हतं जे नगरमध्ये होतं. आजही कल्पना करा ना, एक छान मोठं उद्यान आहे, त्याच्यामध्ये तलाव आहे, जायचं तर होडीतनं जायचं, कारंजाने तुमचं स्वागत व्हायचं आणि मग मधल्या रंगमहालामध्ये हे कार्यक्रम होणार. मोठा घुमट आहे पण अजिबात ऐकू येत नाही. अतिशय स्पष्ट आवाजामध्ये गाणी, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तुम्हाला सगळ्यांना सारखा आनंद गाण्याचा घेता येऊ शकतो. एवढं सुंदर ऑडिटोरियम, बंदिस्त ऑडिटोरियम हे कुणी बघितलं तर शहाजहाननी बघितलं. कारण शहाजहान जेव्हा युवराज होता तेव्हा वडिलांविरुद्ध बंड करून तो दक्षिणेत मदत मागण्यासाठी आला होता की दक्षिणेमध्ये मलिक अंबर आणि शहाजीराजांकडून काही मदत मिळाली तर आपण वडिलांची सत्ता उलटून आपण तिथे राज्य करू. त्यांनी जेव्हा बघितलं हे फराबख्श उद्यान महाल, तो त्याच्या मनात इतका ठसला की जेव्हा त्याची प्रिय पत्नी बेगम मुमताज महल गेली तेव्हा तिच्या स्मरणार्थ काही स्मारक उभं करायचं जेव्हा त्याच्या मनात आलं तेव्हा त्याला आठवला नगरचा फराबख्श महाल. आणि मग ती मोजमापं त्यांच्या इंजिनियर्सनी नेली आणि मग यमुनेकाठी ताजमहाल बांधला 1631 नंतर. 50 वर्ष आधी फराबख्श महाल नगरमध्ये तयार झाला होता. 1583 मध्ये त्याची निर्मिती झाली. म्हणजे आपलं बघून ताजमहालची बरीच मोजमापं आपल्या फराबख्श महालाला मिळती जुळती अशी आहेत. विशेषतः अष्टकोनी आकार, कमानी, ही सगळी रचना 50 वर्ष आधी नगरमध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. दमडी मशीद, इतकी उत्तम इस्लामिक आर्किटेक्चर असलेली मशीद जगामध्ये फार कमी ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यावरची नक्षी असेल, कमळाची फुलं असतील, पक्ष्यांसाठी केलेली घरं असतील, त्या मिनारांवर किल्ल्याची प्रतिकृती असेल, घुमट्याऐवजी एक कमान, फ्लाईंग आर्च त्याला म्हणतात, त्यातून दिसणारा अवकाश असेल, किंवा छतातली आणि जमिनीतली दगडांची फरशीची रचना असेल, फ्लॅट रूफ, त्या काळामध्ये सपाट छत, ही गोष्ट फार कमी ठिकाणी बघायला मिळते. विटांमध्ये काही ठिकाणी सपाट छत आहे, पण हजारो किलो वजनाचे दगडं एखाद्या फेविकॉलने जोडावेत असे सपाट, कुठेही सांधा न दिसता कसे जोडले असतील, 20-20 फूट स्पॅनमधले, मध्ये बीम नाही, पिलर नाही. आणि जसा वर त्रिकोणी दगड, खाली त्रिकोणी, वर अष्टकोनी दगड, खाली अष्टकोनी, वर चौकोनी तर खाली चौकोनी दगड, आरशामध्ये प्रतिबिंब बघावं तसं छत आणि जमिनीची रचना 1567 मध्ये त्यांनी केली आणि अजून तशीच्या तशी. ती कुठे आहे सर? ती आपण किल्ल्यापासून बुराणनगरकडे जातो त्या रस्त्यावर डावीकडे आहे. अतिशय अप्रतिम मशीद आहे. थोडी काही 1-2 ठिकाणी दगडांची पडझड झाली आहे, बाकी आहे तसं हे मॉन्युमेंट आज आपल्याला बघायला मिळतं. आशिया खंडातल्या 10 उत्कृष्ट सुंदर मशिदींमध्ये या दमडी मशिदीचा समावेश होतो. तिथे एक बारव आहे. नगरमध्ये एक आणखीन एक वैशिष्ट्य, या सगळ्या वास्तूंच्या शेजारी पाण्याची सोय केलेली दिसते. दमडी मशिदीच्या आवारामध्ये बारव आहे. त्या बारवेमध्ये आतमध्ये एक कमान आणि तिथे एक थडगं पाहायला मिळतं. हे अनोखंच आहे ना. बारवेमध्ये थडगं कशाला बांधलं असेल तर त्याला थंडावा पाहिजे असेल, गरम हवेत काहीतरी आणखीन शांत राहण्यासाठी. किंवा बागरोजा, जिथे अहमद निजामशाची कबर आहे, तिथे मकबरा आहे, तिथे बारव आहे. तिथे तर लाकडी तुम्हाला तुळई दिसते. सीना नदीचं पाणी खालून सँडबेडमधून पाझरून मग ते लिफ्ट करून बागेला देण्यासाठी म्हणून ती बारव तयार केली गेली. तर लाकडी तुळ्यांचा उपयोग कसा करायचा हे ताजमहालमध्ये केलं गेलं, पण ते नंतर केलं गेलं. त्याच्या आधी आपल्याकडे बागरोजामधल्या बारवेमध्ये हे पाहायला मिळतं.
किंवा हत्ती बारव आहे जामखेड रस्त्यावरची, ही काही बारव फक्त पाण्यासाठी नव्हती, तर ती कारंजासाठी बांधली गेली. फराबक्ष महालात जी कारंजी आहे त्या कारंजांना पाणी पुरवणारी ही बारव होती. 7 मजली ते पाणी लिफ्ट म्हणजे मोठ्याने वर उचललं जायचं, मग जमिनीत सोडून ते जमिनीखालून त्या ॲक्वेडक्ट्समधून महालापर्यंत कारंजासाठी पोचवलं जायचं. तसंच सर ती 30 गावच्या बाजूला आपण वेस म्हणतो तिथं 30 वेशी, त्याच सलाबत खानांनी ते गाव सलाबत खानांनी वसवलेलं आहे 30 गाव. हां, तर ते पण अतिशय वैभवशाली, म्हणजे वेशी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या चांगल्या वेशी दुसरीकडे कुठे नसतात, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. हां, तर 5 वेशी आजही तिथे पाहायला मिळतात आणि खूप छान बांधकाम आहे त्या वेशींचं. तर हे सगळं नगरच्या वैभवाचं, समृद्धीचं किंवा प्रगतशीलतेचं प्रतीक म्हणायला हवं. आणि हे प्रत्येक स्ट्रक्चर वेगळं आहे. हे नगरचं दिल्ली दरवाजाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, माळीवाड्याचं वेगळं आहे, किंवा नगरचा जो मांजरसुंबा महाल आहे तोही डोंगरावर बांधलेला आहे. तिथे तर पोहण्याचा तलाव आहे. डोंगरावरती पोहण्याचा तलाव बांधायची कल्पना सलाबत खानाच्या मनात आली. त्याच्यावरून त्याची विद्वत्ता खरं म्हणजे ओळखायला पाहिजे. पाणी कुठून आणलं असेल तर ते जमिनीखालून किंवा दुसरीकडून कुठून आणलेलं नाही. डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी त्याच डोंगराच्या पोटात साठवायचं आणि मग हत्तीची बोट लावून ते उपसायचं आणि मग तलावात भरायचं. तिथे कारंजी आहेत, तिथे हमामखाना आहे डोंगरावरती. मला असं वाटतं की आजही कोणी विचार करू शकणार नाही की एवढ्या डोंगरावर जाऊन पोहण्याचा तलाव बांधायचा. पण त्या काळात नवनीतभाई बार्शीकरांनी जेवढा नगरमध्ये सिद्धिबागेजवळ बांधला जलविहार, तेवढ्याच आकाराचा तलाव आजही तुम्हाला मांजरसुंबा गड म्हणजे डोंगरगड आणि गोरक्षनाथगड त्यांच्यामध्ये गर्भगिरीच्या डोंगरावर पाहायला मिळतो. हे सुरक्षेसाठी पण होतं किंवा रोज काही लढाई नसते, मग अन्य वेळी मनोरंजनासाठी किंवा काहीतरी छान थंड हवेचं ठिकाण म्हणून या सगळ्यांचा वापर त्या काळात केला गेला होता. डोंगरगडला जे मंदिर आहे ना रामेश्वराचं, त्याच्या समोर एक मोठी इमारत आहे, ती निजामशाहीच्या काळात बांधली गेली. आणि राजवाड्यासारखं तिचं तुम्ही सौंदर्य मागच्या बाजूनी जंगलाच्या बाजूने गेलात तर तुम्हाला इतकं सुंदर जंगलातलं घर मला वाटतं कुठे दुसरीकडे नाही पाहायला मिळणार. आणि म्हणून नगर अहमदनगर आजचं अहिल्यानगर हे एकेकाळी कैरो बगदादनंतर जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सुंदर शहर म्हणून मानलं जात होतं. कोटल्याला विद्यापीठ होतं, आपल्याकडे अनेक चित्रकार इतिहासकार होऊन गेले, नगरमध्ये उर्दू भाषेचा छान विकास झाला, साहित्यिक निर्माण झाले. म्हणजे पूर्वी पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी नगर जिल्ह्यामध्ये नेवाशाला लिहिली गेली, म्हणजे तोही बंडखोरीचाच भाग होता. पूर्वी संस्कृतमध्ये हे सगळं ज्ञान होतं, ते सामान्य माणसाला समजेल अशा मराठीमध्ये प्राकृतामध्ये आणण्याचा जो प्रयत्न होता तो ज्ञानेश्वरांचा, म्हणजे बंडखोर संत कवीच होते ते, त्यांनी ते सगळं सामान्यांसाठी उपलब्ध करून दिलं. किंवा नंतरच्या काळामध्ये अगदी नगरच्या किल्ल्यामध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यात नेहरूंचा डिस्कवरी ऑफ इंडिया असेल किंवा हिस्ट्री ऑफ ओरिसा असेल किंवा फिदर्स अँड स्टोन्सचा पट्टाभी सीतारामांचा ग्रंथ असेल. तर हे सगळं मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे. इतिहासामध्ये याच्या नोंदी आहेत. स्वतः सय्यद अली तबातबा आणि फरिशासारखे इतिहासकार इथे राहून गेलेले आहेत. इथल्या किल्ल्यातल्या ग्रंथालयाचा त्यांनी वापर केलेला आहे. अनेक पुस्तकं त्यांनी बघितलेली आहेत, त्याचे संदर्भ घेतलेले आहेत आणि मग स्वतः बघितलेला इतिहासाने लिहून ठेवलेला आहे. तर त्यामुळं नगरचा जो इतिहास आहे ना, तो हा केवळ दंतकथेचा इतिहास नाही, तो प्रत्यक्ष बघितलेला आणि माहिती करून मग लिहिलेला इतिहास आहे. ती पुस्तकं आज केम्ब्रिज विद्यापीठामध्ये मूळ स्वरूपात पाहायला मिळतात. त्यांची भाषांतर आपल्याकडे उपलब्ध आहेत. सरदार नानासाहेब मेरीकर असतील, सरदार बाबासाहेब मेरीकर असतील, त्यांचे पुतळे, किंवा अनेक इतिहास संशोधक जे होऊन गेले, अशोक नेवासकर असतील, साहणे सर असतील, शेख सर असतील, अनेकांनी खूप काम केलेलं आहे. मला असं वाटतं की नव्या पिढीने हे सगळं वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. हे नगर हे का मोठं आहे तर आपण काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून या भूमीमध्ये आपण या सध्याच्या दिवसामध्ये काहींचा जन्म इथे झाला असेल, काहींना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने नगरमध्ये येण्याचं भाग्य लाभलं असेल. ते उगाच नाही. आकाराने केवळ मोठा नाही आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आपला. म्हणजे 5-6 गोवे राज्य आपल्याकडे मावतील एवढे आपला भूप्रदेश मोठा आहे.
महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या नद्या आपल्याला इथून वाहताना दिसतात. मग गोदावरी असेल, मुळा असेल, प्रवरा असेल, भीमा असेल, सीना असेल, कुकडी असेल, भेकरी असेल, सीनाचा अनेक उपनद्यांचा भाग असेल. मला असं वाटतं की 2 मोठी नद्यांची खोरं, एका बाजूला गोदावरीचं खोरं आहे आणि एका बाजूला कृष्णेचं खोरं आहे. त्याच्यामधली गर्भगिरीची डोंगररांग आपल्या जिल्ह्यातून जाते. डोंगरगण किंवा आता आपण ज्याचा मांजरसुंभा गडाचा उल्लेख केला, गोरक्षनाथ गडाचा उल्लेख केला, हे ज्या डोंगरावर आहेत ना, त्या डोंगराच्या पलीकडे सगळी गोदावरीची खोऱ्याची आपण भूमी म्हणून त्याचा विचार करूयात. म्हणजे तिकडे जर पाऊस पडला तर तो सगळा गोदावरीला जाऊन मिळतो आणि या बाजूला आपल्या उजव्या हाताला जर पाऊस पडला तर तो कृष्णा खोऱ्याला जाऊन मिळतो. बरोबर खोऱ्याच्या सीमारेषेवर आपण उभा असतो आणि अशी भौगोलिक वैशिष्ट्य असलेली ठिकाणं पण खूप कमी आपल्याला बघायला मिळतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा सगळा दख्खनचा पठार तयार झालेला आहे. पण ज्वालामुखीच्या नद्या वाहिल्याच्या खुणा देखील आपल्याला आपल्याच डोंगरगड परिसरात काही ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या असेल, क्षेत्रफळ असेल, इतिहास असेल, शिक्षणाची परंपरा असेल, साहित्याची परंपरा असेल, या सगळ्या बाबतीत खरं म्हणजे आपल्याला खूप काही पूर्वीच्या मंडळींनी देव केलेला आहे. त्या सगळ्यांचा पण जर अभ्यास केला, वाचन केलं तर आपल्याला अभिमानानं आपण नक्की म्हणू शकू की आम्ही नगरी आहोत. तर नगरी हे काही कोणाला हिनवण्याचं काही हे नाही आहे, विशेषण नाही आहे. तर अभिमानाचा तो विषय आहे असं आपण सगळ्यांनी खरं म्हणजे मानायला हवं. आणि सर एक विषय तो म्हणजे खूपच ज्वलंत टॉपिक आहे, औरंगजेब, त्याचं आणि नगरचं नातं. खरं म्हणजे औरंगजेबाला संपवण्याचं काम आपल्या नगरने केलेलं आहे. औरंगजेब जेव्हा सुभेदार होता तरुणपणी तेव्हा दख्खनमध्ये होता. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्याला असं वाटलं की आता शिवाजी महाराज नाही तर आता दख्खन आपल्याला नक्की आपल्या ताब्यात घेता येईल. आणि म्हणून त्याची जी 27 वर्षांची मोहीम सुरू झाली त्याच्यामध्ये तो 1683मध्ये नगरला आला. 5 लाखाचं त्याचं सैन्य होतं. म्हणजे नगरची आजची लोकसंख्या नाही तेवढं मोठं सैन्य घेऊन, प्रचंड मोठी छावणी घेऊन औरंगजेब दख्खनमध्ये जेव्हा आला तेव्हा नगरमध्ये पहिल्यांदा आला तेव्हा एखादं शहर असावं, मोठमोठ्या बाजारपेठा किंवा मोठमोठे तंबू, शामियाने, त्याचा स्वतःचा मोठा एक तंबू असायचा मध्यवर्ती, त्याच्याभोवती सुरक्षा व्यवस्था, एवढी प्रचंड एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत पसरलेली छावणी त्याची असायची. असा औरंगजेब नगरकरांनी तेव्हा बघितला. आणि जेव्हा स्वराज्य त्याला संपवता आलं नाही, निराश होऊन जेव्हा तो परत निघाला होता 1706च्या जानेवारी महिन्यात आला, तेव्हा या छावणीची फार दुर्दशा झाली होती. छावणीची संख्या तर घटली होती पण 1,500 लोक उपासमारीनी आणि आजारपणानं रोग होऊन मरत होते. त्यांना उचलायला कोणी नव्हतं. दोरी बांधून त्यांना फरफटात देऊन मग अंत्यविधी करावे लागत होते. प्यायला पाणी नव्हतं मिळत. पण हिंदुस्थानचा सगळा खजिना, इथे राजधानी झाली होती औरंगजेबाच्या रूपानं. भिंगारजवळ आलमगीर नावाचा जो भाग आहे तिथे औरंगजेबाचं मुख्य केंद्र होतं त्या छावणीचं. आणि सगळा धान्याचा साठा असेल किंवा पैसे असतील, सोनं नाणं असेल, हे सगळं औरंगजेबाकडे यायचं, म्हणजे नगरमध्ये यायचं. आणि मराठे तेव्हा आजूबाजूला फिरून त्या गाड्या आल्या की त्या घेऊन जायच्या. औरंगजेबाला मारणं अवघड नव्हतं, कारण 88 वर्षांचा औरंगजेब तेव्हा काय लढणार होता, हतबल झालेला होता, सगळं सैन्य निराश झालेलं होतं. पण त्याला जिवंत ठेवून हा खजिना जोपर्यंत मिळवता आला तोपर्यंत त्याला मराठ्याने जिवंत ठेवलं. त्याला त्रास झाला, त्याच्या तंबूचा कळस लांबवला गेला सोन्याचा. पण औरंगजेबाला इतकं तो मेला असता तर मग खजिना येणंच बंद झालं असतं ना, उत्पन्नाची साधनच गेली असती. कारण त्याचे किल्ले, त्यांनी घेतलेले किल्ले लगेच मराठे परत घेत होते आणि सगळं सैन्य कधी आपण परत जाऊ या विचारात होतं. पण औरंगजेब ठाम होता. औरंगजेब जेव्हा नगरला आला तेव्हा 13 महिन्यानंतर तो इथे राहिला आणि त्याने असं वाक्य उच्चारलेलं आहे की ये मेरा आखरी मुकाम आहे. कारण त्याला पश्चाताप होऊन त्यांनी आता ठरवलं होतं की खूप पापं केली, आता निदान या संतांच्या भूमीमध्ये निदान मला शेवट तरी माझा इथे व्हावा. कारण ही सगळी संतांची भूमी, मराठवाडा नगर, ही सगळे साधू संत इथे होऊन गेलेले. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की निदान आता उपरती होऊन काहीतरी मला निदान जाताना तरी माझ्या पापाचा निचरा व्हावा. आणि मग इथेच फेब्रुवारी 1707मध्ये आलमगीर नावाचं भिंगारजवळचं ठिकाण आहे, तिथे सकाळी 8 वाजता त्यांनी नमाज पडला
शेवटचा श्वास घेतला. मग त्याला तिथे शेवटची अंघोळ घालण्यात आली. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे पार्थिव दुसरीकडे न्यायचं असेल तर ते आतडं खराब होऊ नये किंवा शरीर कुजू नये म्हणून ते पोटातून आतडे काढून मग बाकीचं पार्थिव, त्याची मुलं, 3 मुलं होती तेव्हा त्याची हयात, मग ती जशी ती व्यवस्था झाली तसं मग खुलदाबादला नेऊन जैनुद्दीन नावाचे त्याचे जे गुरु, त्यांच्या पायथ्याशी मग आधी साधेपणानं त्याची कबर बांधण्यात आली. शेवटचा काळ हा अतिशय वैफल्याचा होता, निराश झालेला होता. टोप्या विणून, हातानं कुराणं लिहून, मग त्यातून जो पैसा विक्रीतून मिळायचा तो माझ्या अंत्यविधीसाठी ठेवा, अशी स्वरूपाची सूचना त्यांनी केलेली होती. आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं, जग बदलून जातं, अशा पंक्ती पण त्याच्या मुखातून तेव्हा बाहेर पडत होत्या. म्हणजे ज्यांनी कविता करते म्हणून आपल्या मुलीला तुरुंगात डांबलं, ज्यांनी सगळ्या खानदानाला संपवलं सत्तेसाठी, त्यांनी शेवटी मी आलो तेव्हा काय होतं आणि जाताना काय होतं काहीच नाही. म्हणजे पूर्णपणे एक बदललेला औरंगजेब, खचलेला औरंगजेब हा पाहायला मिळाला. आणि तो मेल्यानंतर मग मुघलांचं सगळं साम्राज्य, सगळा डोलारा कोसळायला सुरुवात झाली. आणि हा जो काळ होता त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, महाराणी येसूबाई, किंवा छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, संभाजीपुत्र शाहू, आणि ही सगळी मंडळी मुघलांच्या छावणीत होती. सकवारबाईंचा मृत्यू तर नगरमध्ये झाल्याची नोंद आहे. शाहू जे संभाजीपुत्र होते ते पण अनेक वर्ष इथे होते, येसूबाई इथे होत्या. आणि पुढे औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची सुटका झाली. तर शाहू राजांच्या मनात असं आलं होतं की सुटका झाल्यानंतर पुन्हा ते नगरला आले होते आणि इथेच आपली राजधानी करायची, असा एक विचार त्यांच्या मनात आला होता. कारण अनेक वर्ष ते इथल्या लोकांशी संबंधित होते, राहिले होते, त्यामुळे इथला सगळा परिसर त्यांना माहिती होता. अनेक वर्ष म्हणजे अंदाजे किती वर्ष सर ते तुरुंगात होते? आता मोगलांच्या छावणीवर त्यांना नेलं जात होतं, पण शेवटचा जो काळ होता ना, म्हणजे औरंगजेब मरण पावला होता नगरमध्ये, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपली राजधानी आपण इथून पुन्हा स्वराज्याची उभारणी करू शकू. पण तारा राणी, ताराबाईंचं, आणि मग तो एक राजकीय द्वंद्वाचा भाग सुरू झाला. आणि मग कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये ती सत्तेची केंद्र वाटली गेली. जरतरच्या गोष्टी सोडून देऊ, पण जर झालं असतं तर कदाचित पुन्हा नगरला स्वराज्याची आणखी एक वेळ राजधानी होण्याचं भाग्य मिळालं असतं. भूषण सर, मी सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला म्हणाले की सर खरंच थँक्यू सर, धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. नगरबद्दलची जी माहिती आम्हाला नव्हती ती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. म्हणजे सर बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या सर. म्हणजे चांदबेबीचा माल तर खूप मोठा गैरसमज होता आमचा आणि अनेकांचा आहे, तो तुम्ही दूर केलात. मला असं वाटतं की आपलं भाग्य असं की हा इतिहास आपल्या अनेक जुन्या मंडळींनी लिहून ठेवलेला आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय नगरमध्ये आहे. सरदार बाबासाहेब मेरीकर असतील, सुरेश जोशी असतील, अनेक इतिहासाशी संबंधित प्राध्यापक असतील, तर तिथे खूप गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील, मूळ कागदपत्र पाहायला मिळतील. तर मला असं वाटतं की ज्यांना शहरावर खरंच त्यांचं प्रेम आहे त्यांनी हा इतिहास जाणून घ्यावा. कारण हा इतिहास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. मी नेहमी सांगतो की 365 किंवा 366 जे दिवस वर्षभराचे असतात हे तुमचेच आहेत. फक्त एक दिवस शहरासाठी द्या आणि त्या दिवशी शहराचं चांगलं असा विचार करा. या शहराचं भवितव्य कसं चांगलं होईल, पुन्हा कसे सोन्याचे दिवस या शहराला येतील, पुन्हा एकदा महत्त्वाचं शहर म्हणून भारतामध्ये, जगामध्ये याचा लौकिक कसा पसरेल, हा विचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणून 28 मे हा दिवस आपण स्थापना दिवस म्हणून, शहराचा वाढदिवस म्हणून साजरा करायला हवा. आणि त्या दिवशी ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात जा, मित्रमैत्रिणी, तुमच्या घरातली मंडळी सगळ्यांना घेऊन जा, जेवणाचे डबे घेऊन जा आणि छान एक दिवस जाऊन पॉझिटिव्हली विचार करा की हे शहर पुढे कसं जाईल. कारण हे शहर पुढे गेलं तर आपण पुढे जाणार आहोत, हे शहर खड्ड्यात गेलं तर आपणही खड्ड्यातच जाणार आहोत. त्यामुळे शहराला पुढे जाण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सामूहिक आणि पुन्हा वैयक्तिक पातळीवर देखील आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. कारण हे शहर आहे, इथली हवा, इथलं पाणी, इथली भूमी, इथलं अन्न, हे सगळं आपण रोज ग्रहण करत असतो. एक दिवस या शहराला काय देता येईल एवढा विचार आपण करूयात. म्हणून या शहराच्या स्थापना दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.